चला संकल्प करूया, नव्या वर्षाची सुरुवात करूया नव्या आशा आकांक्षासह सकारात्मकतेने. नव्या वर्षाची सुरुवात करूया देवदर्शनाने, कारण ठिकठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळांवरती गर्दी केली. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने झाली आहे. शिर्डीमधली ही दृश्य आपण पाहतोय. साई मंदिर या ठिकाणी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. तर कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देखील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुंबईतील सिद्धिविनायक तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तुळजापूरमध्ये देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर अयोध्यामधील राम मंदिर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी लावलेली आहे. रात्रीपासूनच या रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी. नव्या वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी भाविक उत्साहित असल्याचं पाहायला मिळालं. नववर्षाच्या निमित्ताने पंढरपूरचं विठ्ठल मंदिर फुलांनी सजलंय. मंदिरात विविध फळाफुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यासह संत नामदेव पायरीवर झेंडू शेवंतीच्या फुलांची सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय. तर मंदिर सजावटीसाठी तब्बल 300 किलो फूल आणि 5000 संत्र्यांचा वापर करण्यात आलाय. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचे काम श्री साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केलंय. नववर्षाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिराचा फळाफुलांनी सजावट करण्यात आली आहे.